कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवणार आहेत। कर्नाटकचे डीसीएम डी.के. शिवकुमार यांनी ही माहिती दिली आहे। कोल्हापूर आणि सांगलीला पुराचा धोका वाढण्याची भीती आहे। कोल्हापूर सांगलीतील गावं आणि शेतीला यामुळे फटका बसणार आहे। आणि मला वाटते या ठिकाणी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातली पूर परिस्थितीची गावं राहणारी नाहीत अशी परिस्थिती होणार आहे। त्याचा संपूर्ण फुगवटा या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये जाणार आहे, या पूर परिस्थितीच्या गावामध्ये जाणार आहे। तरी या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर पंतप्रधानांना या ठिकाणी सांगून या ठिकाणी या धरणाचं जे कामकाज चालू होणार आहे उंची वाढवायचं ते स्थगित करण्यासाठी आहे। वडनेर समितीचा अहवाल आहे, त्याच्यावर रुरकी समितीचा अहवाल फेरप्रस्ताव आपण तपासणीसाठी मागितलेला आहे। तो फेरप्रस्ताव अजून रुरकी समितीचा यायचा आहे। त्याच्या आधीच या ठिकाणी कर्नाटक सरकारने काम चालू केलेलं आहे। भयानक परिस्थिती कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यावर येणार आहे। महापुरात कोल्हापूर आणि सांगली जिल्हा पूर्ण वाहून जाईल अशी परिस्थिती निर्माण होणार आहे। त्यामुळे निश्चितपणे मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी तातडीनं कारवाई करावी आणि केंद्र सरकारवर वाटाघाटी करून हे काम जमीन पुन्हा हस्तांतरणाचं काम जे चालू केले त्याला स्थगिती द्यावी ही मी आपल्याला या ठिकाणी सदनाला विनंती करतो।